बातमी आता नाशिकमधून आहे। नाशिकच्या शिंदे गटाच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे। गांजा तस्करी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे। शिंदे गटाच्या माजी पदाधिकारी लक्ष्मण ताठे या अटकेत आहे। गांजा तस्करीत मोठा सहभाग असल्याचा संशय हा कर्नाटक पोलिसांना आहे आणि त्याच अनुषंगाने नाशिकमध्ये शिंदे गटाच्या माजी पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। गांजा तस्करी प्रकरणात नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, आपण पाहतोय नाशिकच्या शिंदे गटाच्या माजी पदाधिकारी अर्थातच लक्ष्मी ताठे यांना पोलिसांनी अटक केली आहे। नेमकं काय प्रकरण आहे? वर्ष आपण जर बघितलं, लक्ष्मी ताठे हे नाव नाशिकमध्ये काही ना काही कारणास्तव चर्चेत असतं। लक्ष्मी ताठे यांची सुरुवात खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेतून झाली होती, मात्र त्यानंतर त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। शिवसेनेमध्ये असताना देखील अनेक अंतर्गत वाद हे खरं तर बघायला मिळत होते। एका महिला पदाधिकाऱ्यासोबत त्यांचे वाद देखील झाले होते, त्यामुळे त्यांची शिंदेच्या शिवसेनेतून हकालपट्टी ही करण्यात आलेली होती। आणि कालच सायंकाळी तेलंगणा पोलिसांनी नाशिकमधून लक्ष्मी ताठे यांना अटक केलेली आहे। विशेष म्हणजे यामागे जे कारण समोर आलेले आहे ते खरं तर धक्कादायक आहे। लक्ष्मी ताठे यांचा गांजा तस्करीमध्ये मोठा सहभाग आहे असा संशय तेलंगणा पोलिसांना आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती लक्ष्मी ताठे यांना सध्या तेलंगणामध्ये नेण्यात आलेला आहे। या तपासामध्ये आता नक्की काय काय समोर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही वर्षांपूर्वी आपण जर बघितलं तर नाशिक गुन्हे शाखेने देखील तपोवन परिसरामध्ये एक कारवाई केली होती, तेव्हा देखील लक्ष्मी ताठे यांचं नाव जे आहे ते चर्चेत आलेलं होतं। गांजा प्रकरणीच ही कारवाई होती, त्यामुळे आता गांजा तस्करीमध्ये लक्ष्मी ताठे यांचा कसा आणि काय काय संबंध आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच प्रांजल, या तपासात नेमके काय काय खुलासे होत आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।